मी हे पनीरची भाजी बनवलेली आहे पराठ्यासाठी। याच्यामध्ये कांदा दोन कांदे टाकलेले आहेत, एक 200 ग्रामचं पनीर टाकलेले आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि लाल चटणी आणि चवीनुसार टाकायचं, मीठ टाकायचं, याच्यामध्ये जिरा पावडर, धनिया पावडर टाकायचं आणि हे मी याचं इतकं टाकून सगळं सारण तयार करून घेतलेलं आहे। आता याचे आपण बनवणार आहोत पराठे। पराठ्यासाठी मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे असे करून घ्यायचं, पिठाला व्यवस्थित करून घेऊन याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं आपण सारण भरून घेऊ शकतो। हे पूर्ण असं करून घेऊन याला असं पूर्ण बंद करून घ्यायचं। बंद करून हे आपण लाटून घेऊ। हे आता आपण मळून घेऊ, व्यवस्थित लाटून घेऊ। याला थोडं पीठ लावायचं म्हणजे चिटकणार नाही हे। आमच्या अक्षतला खूप आवडतं हे पराठा। छोट्या बाळासाठी आपण बनवून घेऊ शकतो असे इन्स्टंट मध्ये लवकरात लवकर पराठा होऊन जाते। जर तुम्हाला याच्यावरती तूप लावायचं तर तूप लावू शकता, आपण तेल लावून घेऊ। याच्यावर हे असं टाकून घेऊ। पॉज कर। तेल लावून घेऊ आपण थोडंसं आणि खरपूस चांगलं भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत। तूप लावलं तर खूप छान लागतं तेल। साधे आणि चीजवाले बनवणार आहे मी आज आणि अमूलचं चीज टाकत आहे मी। याच्यामध्ये आपण टाकू शकतो 2 स्लाइस टाकणार आहे मी। हे असं टाकून याच्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घ्यायचे, बारीक बारीक करून। याच्यामध्ये तुम्ही डाईसची चीज पण यूज करू शकता किंवा हे असे चीज पण यूज करू शकता। माझ्यापाशी स्लाइसचे होते, आता सध्याला मी ते पण टाकते, हे पण टाकते। आता सध्याला जे होतं ते टाकत आहे। आपल्यापाशी जे आहे ते आपण टाकू शकतो याच्यामध्ये। असं छान मिक्स होऊन जाते, खूप छान लागतो पराठा हे चीजवाला पराठा। त्यात चीजवाला हे सारण भरून घ्यायचं, आपल्याला जितकं लागतं तितकं भरपूर भरून घ्यायचं। टेस्ट छान लागते पराठ्याची। हे असं बंद करून घ्यायचं। आता मी हे लाटून घेणार आहे। असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे ह्याची जे ओलापणा असेल ते ओल्यानं थोडंसं सारणवर दिसणार नाही। थोडंसं या पराठ्यावरती तूप लावणार आहे, चीजवाल्या पराठ्यावर, ते छान लागते। असं छान तूप लावून घ्यायचं संपूर्ण। दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। पूर्ण लावून घ्यायचं तूप याला, छान खरपूस असं भाजून घ्यायचं पराठ्याला, म्हणजे टेस्ट लागतो। आता किती छान खरपूस छान भाजलेला आहे बघा। असं घरी आपले हेल्दी पराठा बनवून छान खाऊ शकतो आपण। हे बघा आपले गरमागरम पराठे चीजवाले, छान असं दह्यामध्ये बुडून आपण असं खायचं। आणि हे सॉसवाला पराठा,
सॉस लावून हे पण आपण पराठा खाऊ शकतो. खूप छान. तुम्ही हे ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये प्लीज सांगा कसं झालं ते. थँक्यू. बाय बाय. उद्या भेटूया आणि एक नवीन रेसिपी सोबत.